कष्टकर बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलो. ज्या सवालाच्या अनुसार अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा विकावा की मग थांबवा, कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. मे महिन्यात आपण सर्वांनी कांदा विकल्याने की मग मे महिन्यात कांदा न विकता आणखीन तेजीची वाढ पाहिल्याने. चला तर मग आपल्या मनातील या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूया. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत. जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी मे महिन्यात आता कांदा हा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे, कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. मे महिन्यात कांदा विकल्याने की मग मे महिन्यात कांदा न विकता तेजीची वाढ बघत थांबणे. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक उत्तर. जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या अवकेचा दबाव असल्यामुळे कांद्याचा दर हा दबावात दिसतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कांद्याचा दर हा भविष्यात कसा राहू शकतो याचं प्रथम आकलन करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूयात की आपण सर्वांनी कांदा हा मे महिन्यात विकायला पाहिजे का मग तेजीची वाढ बघत थांबायला पाहिजे. जर भविष्याचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदा अल्निनोचं वर्ष असल्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी होणार. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होणार म्हणजे खरीप आणि रब्बी हंगामाचं जे उत्पादन आहे कांद्याचं हे उत्पादन आता पुढच्या वर्षी म्हणजे येईल तो खरीप हंगाम आणि रब्बीचा हंगाम याच्यात 100% कमी होणार आहे, कारण पाऊस काळ कमी पडणार आहे. आता भविष्यात कांद्याचं उत्पादन कमी होणारे म्हटलं तर कांद्याचा दर हा कसा राहणार, 100% तेजीत राहणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यंदाच्या वर्षी कांद्याचं जे उत्पादन आहे म्हणजे चालू रब्बी हंगाम आहे त्याच्यामध्ये 11% घटले. आता याच्यामुळे झाले असं की कांद्याचा पुरवठा हा भविष्यात कमी होत जाणार, कारण उत्पादनामध्ये अडचण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कास्तकार बांधवांना माहीत आहे की कांद्याचं उत्पादन कमी आहे आणि भविष्यात अत्यंत कमी राहणार आहे. म्हणजे भविष्यात कांद्याला चांगले दिवस येणार असल्यामुळे कास्तकार बांधव A1 क्वालिटीचा कांदा साठवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. म्हणजे मे महिन्यात कांद्याचा पुरवठा तब्बल 25 ते 30% घटण्याची शक्यता आहे आणि हा जो पुरवठा आहे तो इथून पुढे कमी होत जाणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भविष्यात कांद्याला चांगले दिवस येणार, कांद्यात प्रचंड तेजी येणार म्हणून सरकार व्यापारी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी मे महिन्यात करणार. मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याला उठाव मिळणार आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा मे महिन्यात 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार. मग या दरावर कांदा विकायचा का तेजीची वाढ बघत थांबायचं. मला सांगा, सरकार भविष्यात कांदा भाव वाढतील म्हणून कांदा खरेदी करणार, व्यापारी भविष्यात कांदा भरपूर वाढणार म्हणून कांदा खरेदी करणार. आपण तर कांदा उत्पादक शेतकरी आहेत, याच्यावरून आपण समजून घ्यावं की भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे आणि जुलै ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर 4 ते 5 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुद्धा राहू शकतो. म्हणजे सध्या मे महिन्यात कांदा विकण्याऐवजी जर आपण थांबलो तर आपल्याला तिप्पट ते चौपट फायदा हा होऊ शकतो. मग आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर काय की अजिबात आपण मे महिन्यात कांदा हा विकायचा नाही. हा एवढं की फक्त या तेजीमध्ये लो क्वालिटीचा कांदा, जोड कांदा, बारीक कांदा हा मात्र विक्री करू शकता. त्यामुळे आपण कांदा साठवून ठेवावा आणि भविष्यात या तेजीचा फायदा उचलावा एवढी आपल्याला विनंती. दुसरी महत्त्वाची या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की बाबा आपण आपल्यापाशी असणारं सोनं जे की सध्या पितळच्या भावात चालले त्याला प्लीज विकू नका. भविष्यात सोन्याचे दिवस कांद्याला येणार याबद्दल दुमत नाही, साशंकता नाही.
हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ही माहिती व हा सल्ला महत्त्वाचा आहे, म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत जरूर पोहोचवा. यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भविष्यात कांदा भाव कसे राहतील याच्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा व आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.